20 mm ठिबकची ॲलर्जी आहे का तुम्हाला, म्हणजे मला, असा एक कमेंट सचिन होलकर नावाच्या शेतकरी दादाने आमच्या एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारली आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शक्य होईल तोपर्यंत शेतकरी बंधूंनी 16 mm ठिबकचा उपयोग करावा, 20 mm ठिबक हा शेवटचा पर्याय ठेवावा. आणि तसं का करावं याचे खूप सारे कारणं दिले होते. त्यातले महत्त्वाचे काही कारणं असे होते की बाबा कुठलीही ठिबक घेतली तर तिचं आयुष्य साधारण 5 वर्ष, 16 mmचं सुद्धा आणि 20 mmचं सुद्धा. पण 16 mm पेक्षा 20 mmचा ठिबकचा खर्च जातो डबल. मग डबल खर्च करून जर डबल आपल्याला आयुष्य भेटणार नाहीये तर मग खर्च का करावा, हा झाला एक विषय. दुसरा की जितका मोठ्या नळीचा साईज तुम्ही वापराल ना तितकं प्रेशर क्रिएट करायला तुम्हाला जास्ती प्रेशर लागेल. म्हणजे बघा, इथून आपल्याला समजा मुंबई जायचं आहे तर आपली छोटी गाडी आहे, समजा वेगनॉर आहे, तर पटकन निघून जाईल. पण इथे जर मोठी ट्रॉली दिली 40 फुटाची कंटेनरवाली तर ती सुद्धा पोहोचेल, पण प्रत्येक टर्न घेताना, प्रत्येक वळण घेताना, प्रत्येक ट्रॅफिकमध्ये तिला अडचण होईल. मग तसंच इथे होतं की दोघींसाठी जळगाव ते मुंबई अंतर सारखं आहे, पण नळीची साईज वाढल्यामुळे 1 kg प्रेशर क्रिएट व्हायला 20 mm साठी जास्ती मेहनत लागते. आणि त्याच्यामुळे तेवढं प्रेशर जर तिथे भेटलं नाही तर ती ठिबक 16 mm एवढं आयुष्य देत नाही. आणि म्हणूनच मी त्या व्हिडिओ सांगितलं होतं की होऊ शकेल तोपर्यंत शेतकरी साहेबांनी 16 mm चा वापर करावा, 20 mm चा वापर करू नये. मला काही ॲलर्जी वगैरे नाही आहे, माझी काही ते दुश्मन नाही आहे. आणि फक्त तुमचा फायदा व्हावा, तुम्हाला योग्य माहिती भेटावी, शेतकऱ्यांना कमी पैशात कसं ठिबक करता येईल म्हणून मी ही मेहनत करतो. मला काय दोघी विकायचं आहे असं नाही आहे की माझ्याकडे 20 mm ची ठिबक नाही आहे. फक्त मी आधी एक वेळा तुम्हाला वॉर्निंग देईल, तुम्हाला सांगेल, नंतर निर्णय तुमचा आहे. तुम्हालाही काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा.